नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SKN लॉजिक करिअर काउन्सिलिंगमध्ये आपल्या मनपूर्वक स्वागत आहे. नुकतेच CET सेलकडून PCB ग्रुपसाठी एक्झाम सिटी जाहीर करण्यात आलेली आहे. एक्झाम सिटी आज आपल्याला आपल्या लॉग इनमधून एक्झाम सिटी आपली कोणत्या तारखेला परीक्षा होणार आहे, कोणत्या वेळेत होणार आहे, हे आजच्या लॉग इनमध्ये आपल्याला दिसणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण PCB ग्रुपची आपली एक्झाम सिटी आणि कोणत्या तारखेला परीक्षा होणार आहेत हे कसं बघायचं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. सर्वात अगोदर आपण आपल्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये गुगल क्रोम ओपन करा. ओपन केल्यानंतर cetcell.mahacet.org ही वेबसाईट ओपन करा. वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्यासमोर असं पोर्टल दिसेल. त्या पोर्टलमध्ये CET एक्झामिनेशन पोर्टल 2026-27 दिसेल, त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी साइन इन दिसेल. साइन इन मध्ये रजिस्टर हेअर मेल ID आणि पासवर्ड, म्हणजे आपण CET सेलचा ज्यावेळेस फॉर्म भरला होता त्यावेळेस आपण जो काही मेल ID दिला असेल तो मेल ID आणि पासवर्ड ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन केला असेल, फॉर्म भरला असेल, त्यावेळेस आपण तो पासवर्ड दिलेला तो पासवर्ड या ठिकाणी एंटर करायचा. या ठिकाणी आपण मेल ID एंटर करा. त्यानंतर जो काही पासवर्ड दिला असेल तो पासवर्ड एंटर करा. त्यानंतर साइन इन करा. साइन इन केल्यानंतर आपल्यासमोर अशी स्क्रीन दिसणार. त्या स्क्रीनमध्ये आपलं स्वतःचं नाव या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. त्यानंतर या ठिकाणी हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड हे दिसत आहे, त्यावर आपल्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला UG टेक्निकल एज्युकेशन दिसणार आहे. PCB ग्रुप आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. PCBच्या ऑलरेडी विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट डाउनलोड केलेले, त्याच पद्धतीने आपल्याला प्रोसेस करायची आहे. PCBला क्लिक करायचं. PCBला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला ॲप्लिकेशन नंबर, आपलं स्वतःचं नाव आणि या ठिकाणी डाउनलोड दिसणार आहे. या डाउनलोडच्या खाली आपण जर क्लिक केलं तर या ठिकाणी एक ॲरो दिसणार आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इकडे लक्षात घ्या, हे आपल्या परीक्षेचं ॲडमिट कार्ड नाही. लक्षात घ्या, हे फक्त आपल्याला सिटी इंटिमेशन आहे, म्हणजे आपलं कोणत्या जिल्ह्यात पेपर होणार आहे आणि किंवा कोणत्या तारखेला होणार आहे. CETच्या वेळेस PCM ग्रुपचे ज्यावेळेस आले होते त्यावेळेसही असंच झालं. काही वेळेस CET सेलकडून वेळ बदलून देण्यात आला. वारंवार आपला लॉग इन चेक करत राहा. ज्या दिवशी आपले हॉल तिकीट येणार आहेत त्यावेळेस पुन्हा एकदा परीक्षेच्या एक दिवस अगोदर सुद्धा जाण्याअगोदर एकदा चेक करून घ्या, कारण की CET सेलकडून काही वेळेस डेट चेंज करून देण्यात आलेल्या होत्या PCM ग्रुपसाठी. तसं PCBला अद्याप तरी काही सूचना नाही, पण आल्यानंतर आपल्याला नक्की आम्ही करू. आपण ॲडमिट कार्डवर क्लिक करायचं. आपलं स्वतःचं नाव दिसणार आहे, आधारप्रमाणे नाव, आधार कार्डचा नंबर, आपली जन्मतारीख, रोल नंबर दिसणार आहे आणि आपली कोणत्या तारखेला परीक्षा आहे ती तारीख इथं लिहून ठेवा मित्रांनो. आपलं या तारखेला पेपर होणार आहे. त्यानंतर किती वेळेला होणार आहे, रिपोर्टिंग टायमिंग किती वाजता आहे, आपला PCB ग्रुप आहे, मीडियम इंग्लिश आहे, जी काही इन्फॉर्मेशन असेल आपण ती बघून घ्या. त्यानंतर आपला कोणत्या जिल्ह्यात पेपर होणार आहे तो जिल्हा या ठिकाणी दिलेला आहे. ज्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात होणार आहे तो जिल्हा या ठिकाणी दिलेला आहे. एक्झाम सेंटर ॲड्रेस, म्हणजे आपल्या परीक्षा ज्या केंद्रावर होणार आहे तो केंद्र अद्याप आपल्याला दिलेला नाही. तो आपल्याला कधी दिसणार आहे, 17 एप्रिल 2026 नंतर ते आपल्याला केंद्र दिसणार आहे. त्यानंतर मित्रांनो, पुन्हा एकदा लॉग इन करून आपल्याला आपलं हॉल तिकीट हे डाउनलोड करून घ्यायचं. ज्यावेळेस तुम्ही डाउनलोड कराल तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या ज्या ठिकाणी परीक्षा होणार आहे तो पत्ता तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे किंवा तो केंद्र तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या इतर मित्रांनाही पाठवा आणि पुढील काउन्सिलिंग प्रोसेससाठी, म्हणजे इथून पुढे जी प्रोसेस असते काउन्सिलिंग प्रोसेस ती जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर नक्की आपण आमच्याशी संपर्क करा. धन्यवाद.